बाळू मामाच्या जवळची थोरलं मी तिकडे गेलं काय काय म्हणते ते बऱ्या हा? आम्ही समजून आणलेल्याचं तू उपकार फेडतेस. जसं मात्र तोरलं मेंढक्या लागला बोलायला. अरे बाबा काय झालं हा? लोकांच्या शिवारात मेंढ्या सोडल्या तसं आणि तू मात्र आमची न येता तू आमच्या मागे लगे आला. आमचा शब्द ऐकला नसायला, आमच्या शब्दाला मान दिला नसायला. तेव्हा हा? आजपासून तुला इथपर्यंत समजून आणल्या त्याचा उपकार फेडला. बाळ्या तुझ्या मेंढ्या वेगळ्या आमच्या मेंढ्या वेगळ्या. तुझ्या तू मार्गाने मेंढ्या पाहिजे चारायला, आमच्या आम्ही मार्गाने लागणार चारणी करायला. बाळू मामाला खात्री होती यांचं बापाचं बाप जरी आलं तरी त्या लिंगाच्या बाहेर मेंढ्या निघत नाही त्या. मग काय म्हणतो देव काय म्हणतोया? मला जरा आंघोळीला उशीर लागतो या हा? गर्ण निघाल्यापासून आंघोळ नाही. हा? आता उशीर लागतो आंघोळीला. तुम्ही तळाला तुमची तुम्ही वेगळी काढा आणि तुमची तुम्ही घेऊन जावा. माझी मी असणारी मागणं सोडतो या. म्हणून करता हसरा देव मात्र याला म्हणजे उजातच लागले बोलायला. राय. अरे म्हणजे समजून आणलेल्याचा फायदा घेतला. हा? म्हणूनच मला तुम्हाला सांगतो तुमची तुम्ही द्या. तुमची तुम्ही घ्या ना माझी मला ठेवा. थोरले मेंढक्याने अंगावर कपडी घातली आणि असणाऱ्या मेंढीच्या तळाला आला साईला. जसं मात्र नेत्राला लागलं बघायला, आपापल्या मेंढ्या मात्र आता मी यायला लागलं काढायला. कोणा गाव आडनाव काय म्हणला? तेव्हा विचार केला म्हणाला यांची गडबड झाली, मेळ काढली, तिकडे तिकडे हाकाय लागलं. पण मेंढ्याच्या रेषेपोतर जायच्या आणि माघारी फिरायच्या. विचार केला मनाला, कोण पडला असणाऱ्या चोरल्या मेंढक्याला. तोपर्यंत माझा देव त्या नदीतनं वर यायचं, त्यांची गमत बघायची, पुन्हा पाण्यात उडी मारायची. असणारा देव त्यावेळेला दुपारच्या 12 वाजल्या. थोरलं मेंढकं कटून गेला साईला. विचार केला मनाला आणि काही लागलं होतं एकमेकाला बोलायला. खरंच नव्हतं रे देवा माझ्या मनाला. तुझ्यासाठी 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 या देवाला.